रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी, सावली फाउंडेशन, बहुजन रयत परिषद व सौ अर्चना प्रवीण गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने चाकणजवळील मुटकेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी हळदी कुंकू व पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न झाला। बहुजन रयत परिषदेच्या अध्यक्षा माननीय कोमलताई साळुंखे ढोबळे, केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या सौभाग्यवती सौ सीमाताई आठवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माननीय रामदास आठवले यांच्या मातोश्री कालकथित हौसाबाई बंडू आठवले यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श माता प्रथम पुरस्कार सौ विजयाताई सुधाकर जाधव, द्वितीय पुरस्कार सौ आशाताई आरगडे, तृतीय पुरस्कार सौ अलकाताई आत्माराम जोगदंड यांना प्रदान करण्यात आला। तसेच चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अशोकराव कदम यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच अमोल साळवे, श्री किशोरभाऊ आहिरे, श्री धीरज मुटके, श्री बाबासाहेब हजारे, श्री सूर्यकांत बारणे, श्री नरेंद्र वाळूज यांना सुद्धा कैलासवासी सुरेशभाऊ गोरे आदर्श युवा समाज सुधारक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। व्यासपीठावरील उपस्थित अनेक मान्यवरांचा यावेळी शाल शिल्प व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय पोपटशेठ घनवट, प्रदेश सचिव माननीय सचिनजी वाघमारे, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष माननीय अजितभाई शेख, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य माननीय नितीनभाऊ गोरे, समाजसेवक माननीय प्रवीण गायकवाड, उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश दुधोडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री माणिक पोळ, भाजपाचे उपाध्यक्ष किशोरभाऊ आहिरे, तानाजी लोखंडे, खेड तालुका अध्यक्ष अमोल चांदणे, प्रेमभाऊ जगताप, श्री विठ्ठल चांदणे, महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नियती शिंदे, प्रदेश सचिव सौ नलिनी चव्हाण, प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ गीतांजली भस्मे, जिल्हा सल्लागार सौ जयश्री जैत यांची यावेळी उपस्थिती होती। तसेच या सोहळ्याला चाकण शहरातील असंख्य महिला भगिनींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले आहेत, ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे, जिल्हा पुणे। अडचणी येतात म्हणून आपण जगायचं सोडून देतो का? अडचणी संकट येत असतात आणि जातात, ती कायमची मुक्कामाला येत नाहीत, त्यांना तेवढंच काम नाहीये। आपण ही अडचणींवरती मात करून पुढे जायचं आणि मग बघू तुम्हाला कोण अडवते। तुम्ही सुरुवात तरी करा। सावली फाउंडेशन सावली सारखी तुमची साथ देईल। तुम्हाला पाहिजे ती मदत करायला सावली फाउंडेशन आहे। आज या हळदी कुंकाच्या निमित्तानं महिला एकत्र आलेल्या आहेत, तशाच त्या बचत गटासाठी एकत्र आल्या तर त्यातूनच भविष्यात महिला उद्योजिका तयार होतील। जय श्री जय आणि गीतांजली भस्मे आणि त्यांच्या माध्यमातून आणि नियतीताई शिंदे या सर्व महिलांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीने हा कार्यक्रम त्यांनी केला, त्या कार्यक्रमाच्या अर्चना ताईंचं आम्ही अभिनंदन करतो। तसंच हा कार्यक्रम खूप सुविधा आणि चांगल्या प्रकारे झाला आणि मला वाटतं आता आपल्याला सगळ्यांना सीमाताईंचे विचार ऐकायचे आहेत। खरं म्हणजे आईंच्या नावाने पुरस्कार द्यायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला पोपटजींनी साहेबांशी चर्चा केली आणि आज 4थं वर्ष आहे। त्यावेळेला पहिल्या वर्षी माझा मुलगा देखील माझ्या सोबत होता आणि आज 4 वर्ष आम्ही हा पुरस्कार आईंच्या नावाने देतो। संघर्ष करून आपली मुलं त्या ठिकाणी चांगली संगोपन केलं, शिक्षण केलं आणि त्यांनी आमच्या पक्षाला व्यापारी आघाडीला चांगली महिला जिल्हाध्यक्ष दिली। त्या अर्चनाताई गायकवाड यांच्या आईला हा सन्मान आदर्श माता पुरस्कार म्हणून या ठिकाणी दिला जातोय।